ओबीसीच्या महाएल्गार मेळाव्यासाठी छगन भुजबळ सध्या बीडमध्ये दाखल झाले आहेत। मी तुम्हाला दाखवतो की याच सनराइज हॉटेलमध्ये सध्या छगन भुजबळ हे थांबलेले आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी बीडमधील ग्रामीण पोलीस असतील, त्याचबरोबर RCP असेल आणि मांजरसुंबा महामार्ग पोलीस असतील, हे देखील या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। कारण छगन भुजबळ हे बीडमध्ये येण्यापूर्वी मराठा आंदोलकांनी त्यांना इशारा दिला होता की छगन भुजबळांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं आणि याच पार्श्वभूमीवर सध्या बीड पोलिसांनी आपला बंदोबस्त वाढवल्याचं पाहायला मिळतं आहे। बीडमध्ये एक महाएल्गार मेळावा आज ओबीसीचा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये जी प्रमुख मागणी असणार आहे ती अशी असणार आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून जे आरक्षण मिळत आहे त्यासाठी जे हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यात आला आहे ते हैदराबाद गॅझेटियर रद्द करण्यासाठी हा प्रमुख मेळावा या ठिकाणी होणार आहे। आणि याच मेळाव्याला उपस्थित छगन भुजबळ राहणार आहेत। ते सध्या बीडमध्ये पोहोचले आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी सध्या बीडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मी सध्या सनराइज हॉटेलच्या बाहेर आहे। काही वेळापूर्वी छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे। छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता। आता काही वेळामध्ये छगन भुजबळ हे बीड शहरामध्ये पोहोचतील। बीड शहरापासून काही अंतरावर असलेल्या या हॉटेलमध्ये सध्या ते थांबले आहेत। काही वेळात ते बीड शहरामध्ये पोहोचतील आणि या मेळाव्याला संबोधित करतील। त्यामुळे छगन भुजबळ यांचा निशाणा नेमका कोणावर असणार आहे, ते राज्य सरकारवर टीका करतील की मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधतील, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV, बीड।